श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। त्या तरुणीचा प्रश्न ऐकून नारद मुनी त्या तरुणीला म्हणाले, हे देवी, सध्या कलियुग असल्याने सदाचार, योग साधन, तप इत्यादी गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत. संसारामध्ये सर्वजण दुःखी आहेत, त्रासलेले आहेत, वैतागलेले आहेत आणि सज्जन माणसं दुःखी आहेत आणि दुष्ट माणसं, पापी माणसं सुखी आहेत. इथे कल्याणकारक आता काही दिसत नाही. सगळे माणसं विषयांध झालेले आहेत आणि तू भक्ती उपेक्षित झाल्यामुळे जर्जर झालेली होतीस. परंतु वृंदावनामध्ये आल्यामुळे इथे काही प्रमाणात भक्ती अजून शिल्लक असल्यामुळे, इथले लोक भक्तिमान असल्यामुळे तुला काही प्रमाणामध्ये नवतारुण्य प्राप्त झालं, चैतन्य प्राप्त झालं आणि म्हणून तू इथे आनंदाने नृत्य करीत आहेस. आणि म्हणून हे वृंदावन धाम आजही भक्तिपूर्ण आहे. परंतु तुझ्या या दोन पुत्रांचं म्हणजेच ज्ञान आणि वैराग्य यांचं आता काही चालत नाही आहे. आणि म्हणून वृंदावनात सुद्धा यांना वृद्धत्वच शिल्लक राहिलेलं आहे. त्यांना काही तारुण्य प्राप्त होत नाही. यावर भक्ती म्हणाली, महाराज, मग असं असताना राजा परीक्षिताने कलियुगाला का बरे जिवंत ठेवलं? का बरे आपल्या राज्यामध्ये आश्रय दिला? असा त्या भक्तीने प्रश्न विचारला. आणि मग नारद मुनी म्हणाले, हे बालिके, तू हा प्रश्नच विचारलायस इतका सुंदर, आणि म्हणून याचं उत्तर मी तुला सांगतो. बघूया तुझं दुःख कमी होईल. ज्या दिवशी भगवान गोपाल कृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला वैकुंठ लोकाला गेले, त्या दिवसापासून या पृथ्वी तलावर कलियुगाची सुरुवात झाली. परंतु दिग्विजय करत असताना राजा परीक्षित आपल्या रथातून जात असताना अत्यंत दीन आणि शरणागत होऊन आलेल्या कलियुगाकडे त्यांची दृष्टी गेली. त्याने परीक्षित राजाची प्रार्थना केली. यावर परीक्षित राजाने असा निश्चय केला की मी परीक्षित राजा या कलियुगाला वध करू नये, या कलियुगाला अभय द्यावं, त्याला माझ्या राज्यामध्ये आश्रय द्यावा, असा कलियुगाने असा राजा परीक्षिताने विचार केला. का? कारण इतर युगामध्ये जे फळ प्राप्त होत नाही का, जे फळ तपश्चर्या करून, योग साधना करून, यज्ञयाग करून, समाधी अवस्थेपर्यंत जाऊन जे फळ प्राप्त होत नाही, ते फळ या कलियुगामध्ये केवळ हरिनामाने, हरिनामाच्या कीर्तनाने आणि हरिनामाच्या गुणवर्णनाने आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून हे कलियुगाचं महत्त्व आहे, कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. कलियुगामध्ये उद्धरून जाण्यासाठी केवळ हरिनाम आणि हरिगुण गायन याच दोन गोष्टी कामी येतात. असं परीक्षिताने जाणलं आणि म्हणून त्याने सामान्य जनांच्या कल्याणासाठी आणि हे सर्वसामान्य लोक उद्धरून जाण्यासाठी
या कलियुगाला जिवंत सोड. यावर भक्ती नारदांना म्हणाली, महर्षी देवर्षी, आपण धन्य आहात. माझं सद्भाग्य म्हणूनच माझी तुमच्याबरोबर भेट झाली. तुमच्या दर्शनानेच माझ्या सर्व शंकांचं निरसन झालं, नाही का? आपण सर्व मंगलांचे मंगल आहात, ब्रह्मदेवाचे पुत्र आहात, आणि म्हणून मी आपणास पुन्हा पुन्हा नमस्कार करते. भक्तीने नारद मुनींना नमस्कार केलेले आहेत. आपणही नारद मुनींच्या चरणी नमस्कार करूया. महर्षी नारद मुनी महाराज की जय. नारद मुनी म्हणाले, हे देवी, तू भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे चिंतन कर, त्यामुळेच तुझे दुःख नाहीसे होईल. आणि भगवान गोपाल कृष्णांना प्राणाहून प्रिय असणारी अशी तू भक्ती आहेस. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग या तिन्ही युगामध्ये ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती, परंतु कलियुगामध्ये मात्र केवळ भक्ती हेच मोक्षप्राप्ती करून देणारे साधन आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये भक्ती तरुण आहे आणि ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारे झालेले, त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. श्रीकृष्णांनीच माझ्या भक्तांचे पोषण कर अशी तुला आज्ञा केलेली आहे. आणि म्हणून श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला तुझी दासी म्हणून नेली आणि ज्ञान आणि वैराग्य हे तुझ्या पुत्ररूपाने तुझ्या स्वाधीन केले. अशी ही भगवान कृष्णाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. तू तुझ्या मूळ रूपाने वैकुंठामध्ये भगवान गोपाल कृष्णांच्या ठिकाणी निवास करतेस, परंतु आता पृथ्वीवर भक्तांचं पोषण करण्यासाठी तू आलेली आहेस. हे देवी, भगवान श्रीकृष्णांनीच तुला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांनीच तुझी निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये जे कोणी जीव भक्ती मार्गाला लागतील त्यांना मुक्तीसुद्धा प्राप्त होईल आणि ते कृष्णधामाला येऊन पोहोचतील, असा भगवंतानीच तुला आशीर्वाद दिलेला आहे. यावर भक्ती नारद मुनींना म्हणाली, हे मुनिश्रेष्ठ, आपल्या केवळ या बोलण्याने मी आता तृप्त झालेली आहे आणि पुष्ट झालेली आहे, परंतु अजूनही माझ्या मनातलं दुःख काही जात नाही आहे. कारण माझे हे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांनासुद्धा आपण तरुण करा आणि त्यांनासुद्धा चैतन्य अवस्था प्राप्त करून द्या. हे जीर्ण शीर्ण झालेले आहेत आणि म्हणून तुम्ही माझ्या या पुत्रांसाठी काहीतरी करा, अशी भक्तीने नारदांना विनंती केली. नारदांना त्या पुत्रांची दया आली. ते त्यांना हलवून जागे करू लागले. हे ज्ञाना जागा हो, हे वैराग्या जागा हो, असं म्हणून नारद मुनी त्यांना उठवू लागले. नारद मुनींनी त्यांच्या कानाशी जाऊन वेद घोष केला, त्यांना वेदांत सांगितला, गीता पाठसुद्धा केला, परंतु इतकं करूनही ते हालू मात्र शकले नाही. त्यांनी मोठ्या कष्टाने आपले डोळे मात्र किलकिले करून डोळे उघडून नारदांकडे पाहिले, परंतु त्यांना हालचाल मात्र करता येईना. त्यांची ही अवस्था पाहून नारदांना मोठी चिंता वाटू लागली. आता यांची वृद्धावस्था आणि दैन्यावस्था मी कशी दूर करावी, अशा काळजीमध्ये नारद मुनी बसलेले असताना अचानकपणे आकाशवाणी झाली आणि ती म्हणाली, हे मुनिवर्य, तुम्ही खेद करू नका.
तुमचे हे प्रयत्न निश्चित सफल होतील. तुम्हाला त्यासाठी एक प्रयत्न करावा लागेल आणि एक सत्कर्म करावं लागेल, आणि ते सत्कर्म कोणते याविषयी तुम्हाला काही संत महंत सांगतील असं सांगून ती आकाशवाणी गुप्त झाली. नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. संत महंत एवढंच फक्त म्हणाले, त्यांचं नाव सांगितलं नाही, पत्ता सांगितला नाही. आता या संतांना भेटावं कुठे आणि काय प्रयत्न करावा आणि कुठलं सत्कर्म करावं हेही सांगितलं नाही. त्यामुळं साधन काय करावं, कोणतं सत्कर्म करावं, नारदांना मोठी विवंचना पडली. मग नारद मुनी तिथून निघाले आणि अनेक तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ लागले. आणि जे जे कोणी मुनीवर भेटतील, जे जे कोणी ऋषीमुनी भेटतील, त्या सर्वांना ते विचारू लागले की अशी अशी आकाशवाणी झालेली आहे आणि मी नेमकं काय साधन करावं ज्यामुळे ज्ञान आणि वैराग्य हे तरुण होतील आणि त्यांच्यामध्ये चैतन्य जागृत होईल. असा प्रश्न विचारत विचारत संपूर्ण पृथ्वी तलावर नारद मुनी हिंडत होते. अचानक त्यांची भेट सनकादिक मुनींची बद्रीवनामध्ये झाली. आणि त्या बद्रीवनामध्ये त्या सनकादिक मुनींनी नारदांना हा उपदेश केला. सनकादिक ऋषी नारद मुनींना म्हणाले, हे मुनी, आपण श्रेष्ठ आहात, धन्य आहात, आपण विरक्त आहात, शिरोमणी आहात. श्रीकृष्णांच्या भक्तांमध्ये आपलं अग्रगण्य स्थान आहे आणि भक्तियोगाचे आपण पुरस्कर्ते आहात. परंतु शुकाचार्य आदी मुनींनी ज्याचं गायन केलेलं आहे अशा श्रीमद भागवताचं गायन आपण करावं आणि हेच सत्कर्म आपल्या हातून घडावं, म्हणजे मग ज्ञान आणि वैराग्य यांना शक्ती प्राप्त होईल, चैतन्य प्राप्त होईल, असा उपाय त्यांनी सांगितला. हे सनकादिक ऋषी अत्यंत महान योगी, बुद्धिमान आणि दिसायला मात्र 4-5 वर्षाचं बालक जेवढं असतं तेवढे लहान दिसत असतात आणि म्हणून यांना सनत कुमार असं म्हणतात, सनकादिक असं म्हणतात. ते नेहमी वैकुंठ धामात राहतात, हरी कीर्तनामध्ये तत्पर असतात, भगवंताच्या कथा अमृताचं पान करत असतात, भगवंताच्या लीलांचं गायन करत असतात आणि भगवत कथा हाच आपल्या आयुष्याचा एकमेव आधार आहे असं मानत असतात. आणि म्हणून हे सनकादिक कुमार कधीही वृद्ध अवस्थेला पोचत नाहीत. हेच त्यांच्या तारुण्याचं रहस्य त्यांनी नारद मुनींना सांगितलं. आणि ते म्हणाले, भगवंताच्या कथांचं, लीलांचं गायन करा. हे भागवत ग्रंथामध्ये आहे आणि त्या भागवताचं आपण गायन करावं, ज्यामुळे आम्ही तरुण आहोत असंच तारुण्य या ज्ञान आणि वैराग्यांना मिळेल आणि या कथेच्या श्रवणाने भक्तीला सुद्धा तेज प्राप्त होईल, तिचंही सौंदर्य वाढेल, तिलाही लोक आधार देतील आणि भक्तीला सुद्धा लोकाश्रय मिळेल. सनकादिक पुढे म्हणाले, भागवताची कथा ही वेद आणि उपनिषद यांच्या सारातूनच प्रगट झालेली आहे, परंतु ती स्वतंत्रपणे फलद्रूप असणारे असल्यामुळे वेद आणि उपनिषदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला आंब्याचा रस खा म्हणून सांगितलं आणि तो जर त्या आंब्याच्या झाडाच्या काटक्या किंवा पानं किंवा छोट्या छोट्या फांद्या खाऊ लागला
जरी त्या आंब्याच्या झाडामध्ये सर्व ठिकाणी आम्ररस असला तरीसुद्धा त्या फळामध्ये जो आमरस असतो त्या आमरसाची तुलना बाकीच्या इतर ठिकाणी असलेल्या रसाशी होत नाही. त्याप्रमाणे जरी वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये भगवंताची स्तुतीच जरी असली तरी तो रस आणि फळामध्ये असणारा रस यामध्ये फरक आहे. आणि म्हणून हे भागवत रूपी फळ ज्या आम्रवृक्षाला लागलेलं आहे त्या फळातला रस, तो आमरस आपण प्यावा आणि तृप्त व्हावं असं सनकादिक मुनी नारदांना सांगतात. आणि शुकाचार्यसुद्धा हा कथा अमृताचा रस अनेक वेळा पितायत. भगवान वेदव्यासांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना करण्यासाठीच हे भागवत पुराण प्रसूत केलेलं आहे. आणि म्हणून 4 श्लोकी भागवतामध्ये एकदा भगवान व्यासदेव खिन्न होऊन बसलेले असताना आपणच त्यांना याचा उपाय सांगितला होता. गोपाल कृष्ण भगवान की जय.